साताऱ्यात धक्का बसणार, भाकरी फिरणार, पण नेमकी कोण फिरवणार हे अजून स्पष्ट झालेले नाही. खर तर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागून 8 दिवस झाले तरी सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोण हेच ठरत नाहीये. आणि याचं कारण म्हणजे साताऱ्यातल्या घडामोडी आणि जे काय सुरू आहे ते. आणि म्हणूनच महाराष्ट्राचं लक्ष साताऱ्याकडे लागून आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येऊन भारतीय जनता पक्षाला विरोधी बाकावर बसण्याच्या तयारीत आहे. मात्र दुसऱ्या बाजूला भाजपचे मंत्री जयकुमार गोरे मात्र आत्मविश्वासानं सांगतायत की सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचा होणार आहे. या उलट शिवसेनेचे शंभूराज देसाई म्हणतात की राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेची युती ठरले आणि अध्यक्षपद आमच्याच गटाकडे येणार आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापले आणि या सगळ्या घडामोडीमुळे साताऱ्यात रिसॉर्ट पॉलिटिक्स, हॉटेल पॉलिटिक्स आणि सोप्यातल्या सोप्यात सांगायचं झालं तर घोडे बाजार सुरू असल्याची चर्चा रंगली आहे. सदस्यांना सहलीच्या नावाखाली आता बाहेर हलवलं जाते जेणेकरून घोडे बाजार टाळता येईल. राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं आपले सदस्य एकत्र ठेवण्याची खबरदारी घेतली आहे. दुसरीकडे मात्र भाजपकडून संख्याबळ वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत अशा चर्चा रंगल्यात. मग खरंच असं काही सुरू आहे का? काय चाललंय नेमकं साताऱ्यात आणि शेवटच्या क्षणी काय काय होऊ शकतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागले आणि यावरच थोडीशी चर्चा करूयात. नमस्कार, मी संजना कट टू कट मध्ये आपलं स्वागत. साताऱ्यातील अध्यक्षपदासाठीचा आणि सत्ता स्थापनेसाठीचा संघर्ष आता घोडे बाजारांच्या चर्चेपर्यंत पोहोचल्याचं चित्र दिसते. अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांची युती झाली आणि आता अध्यक्ष त्यांचा बसणार आहे. खरं तर सगळ्यांनी स्वतंत्र निवडणूक लढवल्यानंतर प्रत्येकाकडे आवश्यक एवढं संख्याबळ नाहीये. त्यामुळे आता या दोघांनी एकत्र यायचं ठरवलंय आणि अध्यक्षपद त्यांच्या गटाकडेच जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र भारतीय जनता पक्षाकडून घोडे बाजार होऊ शकतो अशी शंका निर्माण झाल्यानंतर वातावरण अधिकच तापले. संभाव्य फूट टाळण्यासाठी सगळ्या सदस्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. यामध्ये अपक्ष सदस्यांचाही समावेश असल्याचं सांगण्यात येते. या सगळ्या घडामोडीचं कारण ठरले ते म्हणजे काही दिवसांपूर्वी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केलेलं विधान. त्यांनी साताऱ्यातील अध्यक्ष हा भाजपचाच होणार असा ठाम दावा एका मेळाव्यात बोलताना केला आणि त्यांच्या या वक्तव्यानंतरच राजकीय हालचालींना वेग आलाय आणि घोडे बाजारांच्या चर्चेला उधाण आले. खर तर भारतीय जनता पक्षाकडे काही प्रमाणात मोठं संख्याबळ असलं, त्यांचे सदस्य मोठ्या प्रमाणात निवडून आले असले तरी अध्यक्षपद मिळवण्यासाठी लागणारं स्पष्ट बहुमत त्यांच्याकडे नाहीये. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गट एकत्र आलेत आणि या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या गटाची भूमिका त्यात शंभूराज देसाई यांची भूमिका निर्णायक ठरली. शिवसेनेनं भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला नाहीये कारण निवडणुकापूर्वी भाजपला एकत्र लढवण्यासाठी साथ घालण्यात आली होती. मात्र भाजपनं आपण स्वतंत्र लढणार असल्याचं सांगितलं. त्यामुळे आता शिवसेनेनं भाजपसोबत न जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे भाजप समोरचे पर्याय मर्यादित झाले आणि म्हणून अध्यक्षपद युतीकडे जाणार हे जवळपास निश्चित झाल्याचं चित्र. तरी संघर्ष टोकाला पोहोचलेला दिसतोय आणि यामुळे आता बहुमत नसतानाही ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आत्मविश्वासाने सांगतायत की जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचाच होईल आणि म्हणूनच त्यांच्या या भूमिकेमुळे संशय अधिक गडद झाला. भाजपच्या या पवित्रानंतर राष्ट्रवादीचे मकरंद पाटील आणि शिंदे गटाचे शंभूराज देसाई यांनी घोडेबाजार टाळण्यासाठी आपल्या सदस्यांना साताऱ्यात एकत्र बोलवलं. देसाई गटाची नोंदणी आधीच पूर्ण झाली होती तर मकरंद पाटील यांच्या गटाची नोंदणी सोमवारी संध्याकाळी पार पडली. यानंतर सर्व सदस्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. यामागचा उद्देश स्पष्ट होता की निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात कोणतीही फूट पडू नये आणि शेवटच्या क्षणी समीकरणं बदलू नयेत. त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिंदे गटानं सदस्यांना एकत्र ठेवण्याची भूमिका घेतली. आता मग प्रश्न असा उठतो की संख्याबळ तुलनेनं जास्त असूनही भाजपला विरोधी बाकावर का बसावं लागतंय? याचं उत्तर या पुढच्या काही घडामोडीमध्ये दडलंय. खरं तर यावर सविस्तर सांगणारा एक व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलला नुकताच केलाय. तो तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा. तर बघा, सध्या साताऱ्यातील सत्ता स्थापनेचा संघर्ष हा राज्यातील सगळ्यात चर्चेचा विषय ठरला. सातारा जिल्हा परिषदेत 65 जागा होत्या. यामध्ये भाजपनं सगळ्यात जास्त म्हणजे 27 जागा जिंकल्या. राष्ट्रवादी काँग्रेसनं 20, शिवसेनेनं 15 आणि काँग्रेसनं 1 जागा मिळवली. पण मात्र असं असतानाही सत्ता स्थापनेसाठी 33 हा आकडा हवाय तो कोणाकडेच नाही. मग खरं तर महायुतीच्या नावाखाली एकत्र निवडणूक लढवावी जसं मी मगाशी उल्लेख केला असा प्रस्ताव शिवसेनेकडून भारतीय जनता पक्षाला देण्यात आला होता. मात्र अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने एकत्र येण्याचा निर्णय घेतला. या आत्मविश्वासाच्या जोरावर भाजपनं स्वबळाचा नारा दिला. आत्मविश्वासाच्या जोरावर भाजपनं 27 जागा जिंकल्या.
पण सत्ता स्थापनेसाठी तेवढं संख्याबळ पुरेसं ठरत नाही. अजून एक म्हणजे प्रचारादरम्यान भाजपच्या नेत्यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली. विशेषतः शंभूराजे देसाई यांच्यावर आक्रमक शब्दात टीका करण्यात आली. आणि मग याच पार्श्वभूमीवर निवडणुकीचा निकाल आल्यानंतर निर्णायक भूमिका बजावणाऱ्या शिवसेनेनं राष्ट्रवादीला साथ देण्याचा निर्णय घेतला. मकरंदाबा पाटील आणि शंभूराज देसाई यांच्यात बैठक पार पडली आणि या दोन्ही गटाचा एकत्र मिळून जिल्हा परिषदेवर या युतीचाच अध्यक्ष बसणार हे स्पष्ट झालं. तरीही अध्यक्षपद भाजपकडे यावं यासाठी प्रयत्न सुरूच असल्याचं दिसतंय. मंत्री जयकुमार गोरे यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वेळ मागण्यात आली होती, मात्र ती मिळाली नाही असं माध्यमांच्या वृत्तातून कळतंय. यानंतर शिवेंद्रराजे भोसले यांना मध्यस्थी करण्यासाठी पुढेही करण्यात आलं, मात्र त्यातूनही ठोस असा तोडगा निघाला नाही. या सगळ्या हालचालींमुळे सदस्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न आता सुरू आहे अशी चर्चा रंगली. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या काही सदस्यांशी भाजपने संपर्क साधला गेल्याचं बोललं जाऊ लागले आणि हीच बाब लक्षात येता दोन्ही गटांनी तातडीने हालचाली करत स्वतंत्रपणे जिल्हाधिकाऱ्यांकडे गट नोंदणी केली. ही नोंदणी पूर्ण झाल्यानंतर एके ठिकाणी प्रीतिभोजन करून संख्याबळाची खात्री करण्यात आली आणि यानंतर मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील आणि आमदार शंभूराजे देसाई यांनी आपल्या सदस्यांना दूरस्थळी हलवल्याची चर्चा सुरू झाली. त्यामुळे आता या सगळ्या घडामोडीत साताऱ्यातील हे तथाकथित हॉटेल पॉलिटिक्स आणि घोडेबाजार अर्थात विश्रांतीगृहाचं राजकारण चांगलं चर्चेत आलंय. आता शेवटच्या क्षणी कोणता डाव यशस्वी होणार आणि अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात, कोणत्या गटाला पडणार हे पाहणं रंजक ठरणार आहे. मात्र या ज्या घडामोडी घडतायत त्यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.